सरकार की सुविधाओं का विकास होना आवश्यक है, जिसके फलस्वरूप एक नई पहचान भी प्राप्त होगी व जन सामान्य को भी इससे बड़ा लाभ मिल सके। विस्तार में करीब 7 दशक यानी कि 70 सालों से कच्चे घरों में बसते श्रमजीवी परिवारों को पुनर्वसन हेतु घाटकोपर से दूर न प्राप्त हुआ है। प्रकाश मेहता साहब ने जो हमारे लिए किया वो सबसे अच्छा ही किया और इससे अच्छा और निर्माण के बाद कुर्ला कामाडो बीकेसी सांता क्रूज लिंक रोड एवं ईंधन दोनों ही की बचत होगी। इस फ्लाईओवर के निर्माण हेतु मंजूरी प्राप्त हो चुकी पर स्थित श्री गोपीनाथ मुंडे ट्रैफिक प्रशिक्षण का नूतनीकरण आधुनिक प्रकार से होने जा रहा है। विशेष रूप से सन्माननीय गृहनिर्माण मंत्री आणि स्थानिक आमदार प्रकाशभाई मेहता यांनी केले, त्याला यश आज आलेलं आहे आणि आज त्याचा पहिला टप्पा 400 जणांचं चावी वाटप सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होत आहे आणि हा एवढा मोठा कार्यक्रम आहे, एवढा मोठा सोहळा आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहात। या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टीवासियांची जी काही भावना है, उनके मन में जो विचार है वो विचार प्रकट करने के लिए यहाँ पर हमारे साथ कई यहाँ के स्थानिक रहिवासी है श्री सुरेश कुमार जी। मैं उनको विनंती करता हूँ वो अपना वक्तव्य रखे, जिन्होंने पहले दिन से संघर्ष दिया, कोर्ट में गए, कोर्ट में लड़े, रास्ते पर लड़े, कुर्ला टर्मिनस का रास्ता बंद करवाया। उनके साथ सभी साथी महिपाल टाक हो, रामवीर पारजा हो, सभी लोग हैं। सभी लोगों ने जो एक बहुत बड़ा संघर्ष किया, उस संघर्ष का नतीजा प्रकाश भाई ने उनको आज एचडीआईएल में घर दिया है। मैं श्री सुरेश कुमार जी को विनंती करता हूँ अपना वक्तव्य रखे। आज सबसे पहले मैं हिंदू हृदय सम्राट शिवाजी महाराजांचा मुजरा करून बाबासाहेब आंबेडकर यांना पण मुजरा करून आज जे स्वराज्य पर्व त्याच्यामध्ये जे टोटल 8 प्रोग्राम है उसमें 8 प्रोग्राम की जानकारी हमारे नेतागण देंगे। इस प्रोग्राम में उपस्थित हमारे पूर्व नगर सेवक बालचंद्र सिरसाट जी, फाल्गुनी बेन, विकास कामत, मंगल भाई भानुशाली, शैलेश भाई और व्यासपीठ पर बैठे सभी लोग। सबसे पहले मैं उन 1500 लोगों के बारे में ही बात करूंगा जो 1500 घर उजड़ के माहौल गांव में जाने वाले थे। 2013 सितंबर में कांग्रेस की सत्ता थी। सत्ता होते हुए उन्होंने हमारे लिए कुछ नहीं किया। प्रकाश भाई की कोई सत्ता नहीं, कुछ नहीं। उन्होंने हमें वचन दिया था कि मैं आपके साथ कोर्ट, रास्ते पर, राजनीतिक जहां भी लड़ना होगा मैं आपके साथ हूं। आपका 2 किलोमीटर के अंदर पुनर्वसन करके दूंगा, ये मेरा आपसे वायदा है। उसके बाद हम लोग कोर्ट में गए, जिसमें मुझे सिरसाट सर ने काफ़ी मदद की। आरटीआई में हमने क्या प्रदूषण हो रहा है, क्या उधर परेशानियां हैं, और घर के साथ साथ जो 1500 घरों की रोजी रोटी की समस्या उत्पन्न होती, उसके बारे में प्रकाश भाई ने बार बार महाराष्ट्र सचिव को जाकर जानकारी दी। बोला इन लोगों का पुनर्वसन यहीं किया जाए, मगर उस सत्ता में उन्होंने, उनके रहते कांग्रेसियों ने कुछ हमारे लिए किया नहीं। आज भी मुझे याद है जब चुनाव हुए, प्रकाश भाई यहाँ पर आए, आने के साथ उन्होंने बोला कि जब हमारी सत्ता होगी सबसे पहले मैं आपका काम चालू कर दूंगा और आपके 1500 घर की समस्या दूर होगी। सत्ता आई, आने के बाद फिर बीएमसी ने इधर अड़चने पैदा कर दी
अड़चने पैदा करने पर खुद प्रकाश भाई रास्ते में हमारे साथ थे और उन्होंने यही खड़े होकर कहा था कि अगर मैं आपका काम नहीं कर सका तो इस कुर्सी को, इस मंत्री पद को लात मार दूंगा। ऐसा करने वाला केवल एक ही नेता हमारे साथ खड़ा था। उसके बाद अक्टूबर में फाल्गुनी बहन का कुछ इधर यहाँ पर राजावाड़ी गार्डन में कुछ प्रोग्राम था, उसमें मैंने उनसे पूछा भाई हमारा क्या हो रहा है, अब तो अपनी सत्ता है। तो उन्होंने क्या कहा कि सुरेश अगर मैं जिंदा रहा तो मैं आपका काम जरूर करूँगा। तो मैंने उनको उसी समय कहा था कि हम मेरी तो मनोकामना है कि आप लंबे जिए, मगर आज जो काम हुआ है, यहाँ 1500 घर के लोग बैठे हैं, उन सभी लोगों की मनोकामना है कि वो एक लंबी आयु जिए और गरीबों और दलितों का काम इसी तरह से होता रहे। और अब जो 3 दिसंबर को उनके व्हाट्सएप से मुझे एक मैसेज आया कि आपका काम हो गया है। उसमें एक आदेश था अजय मेहता साहब के लिए, कमिश्नर म्यूनसिपलिटी के लिए, कि इन लोगों का पुनर्वसन यहाँ किया जाए। जब यहाँ मैंने लोगों को बोलना चालू किया तो बोला नहीं, ये लोग ऐसा ही करते हैं, हर बार इनकी ऐसी ही चाल है। जब गए रविवार को चाबी पटने लगी तब लोगों को विश्वास हुआ कि सही बात है, आज मुख्यमंत्री खुद चाबी देने आ रहे हैं यहाँ पर लोगों को। और जो लोग बोलते हैं देश बदल रहा है, घाटों पर बदल रहा है, मेरी समझ में तो एक ही आया है, तानसा पाइपलाइन के जितने भी रहवासी हैं 1500 घर, उनका जीवन बदल रहा है। उनका जीवन बदलना, ये भारतीय जनता पार्टी की जो सत्ता आई उन्होंने वचन पूर्ति की है। आज मोदी जी का वो अल्फाज भी मुझे याद आता है कि अच्छे दिन आएंगे तो सबसे अच्छे दिन हमारे तानसा पाइपलाइन के लोगों के लिए आए हैं। और आए हैं, आप लोग बोलिए आए कि नहीं आए? हाँ, तो इस अच्छे दिन को लाने वाले जो लोग हैं उनको हमेशा अपने जीवन में याद रखना। और जो जिन्होंने गद्दारी की है उन जैसे गद्दारों को, चाहे वो अपने कितने भी करीबी हो, उनको कभी माफ नहीं करना। उनको माफ करने के लिए आपको 2-4 जन्म लेने पड़ेंगे। इतना कहकर मैं मेरे 2 शब्द यही समाप्त करता हूँ। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम। राजावाडी पार्टीच्या वॉर्डच्या महिला अध्यक्षा मेघाताई वरक यांना मी विनंती करतो, या सर्व संघर्षाचे त्या साक्षीदार आहेत, संघर्षात सहभागी झाल्या होत्या, या चावी वाटपापर्यंत आपण कसं पोहोचलं याचा थोडक्यात आढावा घ्यावा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती आदर सत्कार आणि स्वागत करताना सुरक्षा सुद्धा आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे। आपण सुरक्षेच्या कारणासाठी सर्वांना सहकार्य करावं ही आपल्याला विनंती करतो। आणि आता मी जनता पार्टीचे आमचे सर्वांचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री शैलेश जोशी ये सरकार करने वाली है होते त्या जागेवरना आपण कुठे जाणार याची सर्वांना एक भीती होती। पण खरं सांगायला गेलं तर मला कधीच या गोष्टीची भीती वाटत नव्हती, कारण का आपण सर्वजण आपल्या जे महाराष्ट्र सरकारमध्ये नामदार आहेत तसे आपले प्रकाशभाई मेहता यांच्या नेतृत्वामध्ये मी गेले 30 वर्ष काम करतो। ते पण अगर राबली गेली असेल तर ती या मतदारसंघामध्ये राबली गेली असेल। तुम्ही कुठेही जा मुंबईमध्ये एवढे जे SRA स्कीम्स आहेत ते सर्वात जास्त अगर कुठे पण झाले आहेत ते घाटकोपरे झाले आहेत। तर कारणच एकच आहे की प्रकाशभाई एवढे संवेदनशील आहेत की आपल्या लोकांना कसं जास्त। जय भीम, जय महाराष्ट्र। ही छोटी मुलगी हरवलेली आहे, ही मुलगी हरवलेली आहे जो आपण स्क्रीनवरती बघताय। तिचे आई वडील पालक यांनी ताबडतोब पुढे यावं आणि तिला घेऊन जावं। राजा अंगिरानी जी, इस वार्ड के अध्यक्ष हमारे दिनेश भाई भट्ट,
शैलेश भाई, माजी नगर सेवक, हमारे सबके लड़के ऐसे बालचंद्र सिरसाट, मंगल भाई और मंच पे उपस्थित सभी मान्यवर और यहाँ उपस्थित मेरे राजावाड़ी एरिया के सभी कार्यकर्ता और मेरे राजावाड़ी एरिया के सभी रहवासियों को मैं नमन करती हूँ, क्योंकि आपने जो हम पर विश्वास रखकर इतनी भारी संख्या में यहाँ उपस्थिति दी है, इसके लिए हम आपको बहुत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना वंदन करून तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी अभिवादन करून मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर बसलेले माझे बंधू भगिनींनो, आजचा दिवस, आज सोनियाचा दिवस आहे, दिवाळी दसरा आज वाटतोय, कारण घाटकोपरमध्ये राजावाडी साईडला तानसा बाधित असलेल्या सर्व लोकांना आज चावी वाटप या ठिकाणी होणार आहे आणि त्या चावी वाटपाचा कार्यक्रम जो आहे तो आपले आदरणीय, आपले आधारस्तंभ, आपल्या सगळ्यांचे प्रियजन, पितृतुल्य आणि ज्यांच्या बाबतीत मी जेवढं बोलावं किंवा आपण सर्वांनी जेवढं बोलावं तेवढं कमी आहे, जणू काही सूर्याला दिवा दाखवल्यासारखं होईल, ते आपल्या सर्वांचे आवडते प्रकाशभाई मेहता यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या अशा झाल्या पाहिजेत की जे 3 वर्ष तानसासाठी सफर करत होते आणि आता माझ्या पूर्वी एवढ्या सगळ्या वक्तव्य करणाऱ्या सर्व श्रेष्ठींनी सांगितलं की माहुल गावामध्ये जाण्याची ज्यावेळी वेळ आली, या ठिकाणी धरणं झाली, आंदोलनं झाली, तुम्ही सर्वांनी मला या ठिकाणी सांगा, फक्त तुम्हाला एकच आणि एकच व्यक्ती प्रकाशभाई मेहता त्याने एक शब्द दिला होता, तुम्ही कोणी घाबरू नका, मी तुम्हाला पाठवणार तर चांगल्याच ठिकाणी पाठवणार, आणि प्रकाशबाईंनी तो शब्द पूर्ण केलाय. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला अभिमान आहे की आम्ही प्रकाशबाईंचे शिलेदार आहोत. मला अभिमान आहे की आम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे शिलेदार आहोत. मला आठवतं शिवरायांचं स्मारक, त्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी किती छान शब्द उद्गार केले की मी राज्याचा शिवबा होऊ शकत नाही, पण मी त्यांचा जीवबा होऊन काम करेल, आणि खरोखरच करतात येते की आपल्या सगळ्यांसाठी आदराची गोष्ट आहे. आज फडणवीस साहेब ज्या उत्स्फूर्तपणे काम करतात आणि त्यांचं मंत्रिमंडळ पूर्ण, हा आपल्यासाठी आज एवढा मोठा क्षण आहे की या ठिकाणी या लोकांना तानसाचा आता फर्स्ट फेज आहे, पहिला फेज आहे 400 लोकांना, त्याच्यानंतर दुसरा येणार, त्याच्यानंतर तिसरा येणार, आणि असं करत करत सर्वांनाच SDL मध्ये घरं मिळणार. मला आठवतं मी आयुक्त अजय मेहता साहेबांशी बोलायला गेले होते, भाईंनी मला सांगितलं ऋतू टेन्शन घेऊ नको, इकडची ही वस्ती आहे, तिकडची ही वस्ती आहे, पण एक मात्र या ठिकाणी मी सांगणार निक्षून, कारण मला माहितीये भाईंनी यासाठी किती कष्ट केलेले आहेत, कारण त्या कष्टामध्ये मीही तिथे त्या ठिकाणी करत होते आणि त्या ठिकाणी प्रत्येक प्रशासनाच्या दारामध्ये आम्हाला फक्त फुल्ली मिळत होती की आम्ही माझं कुटुंब पण विसरू शकणार नाही. या ठिकाणी प्रत्येक सांगावं, कारण वेळ कमी आहे, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, या ठिकाणी तानसाची सगळी लोक बसलेली आहेत, त्यांनी भाईंचे उपकार, भारतीय जनता पक्षाचे उपकार हे कधीच विसरता कामा नये. तो मराठी माणूस कसला जर त्यांनी उपकार विसरले तर. आज या ठिकाणी आम्हाला अभिमान आहे, शिवरायांचं एवढं मोठं स्मारक होत आहे. काँग्रेसच्या राज्यात फक्त हानाबाकी होते, फक्त उहापोह झाली, चर्चा झाली, पण ते स्वप्न पूर्ण करून दाखवलं फडणवीस साहेबांनी, फडणवीस सरकारने करून दाखवलं, आणि या सगळ्यामध्ये प्रकाशबाईंच्या आणि त्या पूर्ण मंत्रिमंडळाचा वाटा आहे. आज त्या सगळ्यांचा आम्हाला अभिमान वाटतो. मोदी साहेबांनी केवढा मोठा निर्णय घेतला, 500 आणि 1000च्या नोटा बंद केल्यात, पण तुम्हाला माहिती आहे हा निर्णय घ्यायला सुद्धा धाडस लागतं. ते धाडस फक्त मोदी साहेबांनीच करून दाखवलं, आणि आज कॅशलेस व्हावं यासाठी प्रत्येक कार्यकर्ता भारतीय जनता पक्षाचा दिवसभर काम करतोय. या ठिकाणी इतका सुंदर असा जनसमुदाय, जणू काही आज दिवाळी साजरी होते, वातावरणही तसंच आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, या ठिकाणी चावीचे आता फडणवीस साहेब आले, प्रकाशभाई आले तर सुरुवात होणार, पण ही फेज पहिली आहे, दुसरी फेज होणार, तिसरी फेज होणार, आणि त्याच्यानंतर घाटकोपरच्या पश्चिमच्या लोकांना सुद्धा भाई न्याय देणार. मला या ठिकाणी भाईंच्याच
भाईंच्याच पूर्ण मार्गदर्शनाखाली आणि भाईंच्याच पूर्ण मार्गदर्शनाने त्यांनी मला सांगितलं, ऋतू केस लढव डिफनची, केस लढवली, वरची लोक वाचलीत, खालती फक्त 70 लोक बक्षी साहेब उरलेत. कुठे 1200 लोक होते आणि कुठे 70 लोक. त्या 70 लोकांचं पण काम होणार. पण या ठिकाणी ह्या सगळ्यांच्या समोर एक गोष्ट निक्षून सांगते की गेल्या 2 महिन्यामध्ये तिकडच्या लोकांनी काय केलं हे मला माहिती आहे. जरा ही प्रशासनाची कामं असताना थोडा वेळ इथे तिथे जातो, पण जरा इथे वेळ गेला की लोक दुसरीकडे पळतात. हे मात्र होता कामा नये. विश्वास हा ठेवलाच पाहिजे. या ठिकाणी 30 वर्ष बाई आमदार आहेत. आता कोणतरी नगरसेवक झालाय घाटकोपर पूर्वला, आतापर्यंत पश्चिमला होता आणि व्हॉट्सअप वरती सगळे चालले आहेत, ये सब झूठ है, ये सब होने वाला नाही. अरे त्याला एवढं तर समजायला पाहिजे, बाप बापच असतो. बापाला शिकवायचं काम कोणी करायचं नाही. तुला निर्माणच केलं कोणी, प्रकाशभाईंनी. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची, लोकांची दिशाभूल करायची नाही. तानसाच्या ह्या राजावाडीच्या लोकांनी मला सांगावं की त्यांचा स्थानिक नगरसेवक त्यांना आला का कधी भेटायला आहे इथे, तुम्ही सांगा, हो की नाही सांगा मला. कोण आला? या ठिकाणी फक्त प्रकाशभाई आलेत. मला आठवतं त्या आंदोलन ज्यावेळी होतं त्या आंदोलनाच्या वेळी भाई जमिनीवरती बसले होते आणि तुम्हाला दिलासा दिला सर्वांना. आम्ही शॉक झालो भाईंचं सगळं काम बघून आणि भाईंनी दिलेला शब्द पूर्ण केलेला आहे. भाईंना पूर्ण साथ तुम्ही सर्वांनी दिलीच पाहिजे आणि ही साथ अशी दिलीच पाहिजे कारण हे देवाला परमेश्वरला साक्षी ठेवून तुम्ही दिली पाहिजे ही साथ. आणि या ठिकाणी इतका मोठा जनसमुदाय आहे आणि एवढ्या तमाम इतकी सगळे लोक तुम्ही जमा झाले आहेत, खूप आनंदाची गोष्ट आहे. पण ही संख्या, हा जनसमुदाय प्रकाशभाईंच्या पाठी, भारतीय जनता पक्षाच्या पाठी असाच कायम राहू दे. छत्रपति शिवाजी महाराज जी, परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जी की छवि का अभिवादन करते हुए आज के भारतीय जनता पार्टी के इस भव्य कार्यक्रम में उपस्थित आदरणीय श्री राजाभाई मेरानी जी, फाल्गुनी दवे जी, अशोक राय जी, रीतू तावड़े जी, शिरसाट जी, सोमैया जी, भावेश भानुशाली जी, मंगल भानुशाली जी, सभी प्रमुख कार्यकर्ता। और सच बात है कि आज के इस स्टेज के ऊपर आप सब लोग भी जिसको सबसे ज्यादा सुनना चाहते हैं, हम सब भी जिसका दिल से इंतजार कर रहे हैं, आदरणीय श्री प्रकाश मेहता जी, जिनकी वजह से एक ऐसा काम जो कि नामुमकिन था, नहीं हो सकता था, वो हुआ है। मैं यहाँ पर उपस्थित हमारे गजा पवार साथी राजाभाई मेरानी जी को बताना चाहता हूं कि ये जगह पे आज जो ये मीटिंग खुशी की लगी है, आज से 31 साल पहले 1985 में भी यहाँ पे एक ऐसी मीटिंग लगी थी जो टाइम पे यहाँ की झोपड़पट्टी वालों के पास बिजली नहीं थी, पानी नहीं था और महानगर पालिका का डेमोलिशन का ऑर्डर था। उन सब तकलीफों में से हम सब कार्यकर्ताओं ने मिलकर प्रकाश भाई मेहता जी के साथ महानगर पालिका से झगड़ा करके 1986 में महानगर पालिका का एनओसी ला के दिया। उसके बाद बिजली इनके घर में आई। पहले दीवा बत्ती के अंदर सबका काम चलता था, पानी के कनेक्शन मिलने शुरू हुए। इनकी यहां पे जो संडासें जो रास्ते में बनी, उसका फंड प्रकाश भाई मेहता जी का लगा। वर्षों से इनके भविष्य के बारे में जो समस्या थी, आज से 3 साल पहले जब महानगर पालिका ने आदेश निकाला
सभी भाइयों को माहौल गांव में रखा जाएगा। उस समय के कमिश्नर साहब के पास मैं भी मिलने गया था, प्रकाश भाई मेहता जी भी मिलने गए थे और हमने उनके सामने एक ही सवाल रखा था कि जो माहौल गांव में महानगर पालिका का स्कूल नहीं है, वहां पे कोई डिस्पेंसरी नहीं है, वहां से घाटों पर आने के लिए गरीब व्यक्ति के पास कोई सुविधा नहीं है, बच्चे यहाँ के महानगर पालिका के स्कूल में पढ़ते हैं, माहौल गांव से यहाँ तक कैसे आएंगे? और उस समय पे कमिश्नर साहब ने हमारी बात को उस समय पे मान्यता देते हुए खाली 6 महीने का स्टे दिया था। वो 6 महीने के बाद विधानसभा का चुनाव आया। साहेब याचं इथे आगमन झालेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं जे कुलदैवत आई तुळजाभवानीच्या चरणी त्यांची सेवा करणारे सेवक भारतीय जनता पार्टीचे आमदार धराडीचे मुलुक मैदान तोफ राम कदम यांना मी विनंती करतो, आपण आपले वक्तव्य करावं, ठेवावं, आपले विचार या जनसागरासमोर ठेवावेत। आदरणीय राम कदम। या इथे महानगरपालिकेचे एन विभागाचे आणि परिमंडळाचे उपायुक्त श्री बैदे साहेब आणि सहाय्यक आयुक्त श्री द्विवेदी साहेब यांचंही आगमन झालेलं आहे, त्यांचंही खूप खूप स्वागत। आदरणीय राम कदम यांना आपण सातत्याने टीव्हीवर पाहिलेलं असेल, एक आक्रमक धडाडीचा नेता, भारतीय जनता पार्टीचे विचार ठोसून आणि ठासून मांडणार। घरून मी भाषणाची तयारी कन्नड मध्ये बोलावी अशी करून आलो होतो, मी काही बोलायला सुरुवात करेन त्याच्या आधी ज्या 400 गोरगरीब लोकांना माननीय मंत्री महोदय प्रकाश मेहताजी चावी देणार आहेत, त्यांचं अभिनंदन करत असताना आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून प्रकाश मेहताला धन्यवाद द्यावे। मी स्टेजवर चढण्यापूर्वी काही पोलिसांशी अनौपचारिक चर्चा करत होतो आणि सहज गमतीने विचारलं की काय सध्या पोलिसांचा काय रिपोर्ट आहे। म्हटलं साहेब कुठे? म्हटलं मुंबईमध्ये काय रिपोर्ट आहे आणि घाटकोपर मध्ये काय रिपोर्ट आहे। त्या अधिकाऱ्याने सांगितलं कदम साहेब माझं नाव कोट करू नका, पण ज्याला नाचायचं असेल त्यांनी नाचू देत। घाटकोपरमध्ये ज्यावेळेस कॉर्पोरेशनची निवडणूक होईल सगळेच्या सगळे नगरसेवक हे भाजपचेच असतील असा आमचा रिपोर्ट आहे। आणि मुंबईमध्ये सुद्धा आता तुम्ही पाहिलं असेल मागच्या वेळेस नगरपालिका याचे निकाल लागले। मी महाराष्ट्राच्या गावागावात प्रचाराला गेलो, माझे सहयोगी व मित्र प्रकाश भाई मेहता, रामभाऊ कदम, सुनील कर्जतकर, विद्युताई, फाल्गुनीबेन, पदाधिकारी बंधू भगिनींनो, आपण खाली आहात, आपण पडद्याच्या या बाजूला आहात, पडद्याच्या त्या बाजूला ते लोक आहेत। इथेही पब्लिक आहे, तिथेही पब्लिक आहे, या बाजूला पण पब्लिक आहे आणि पाठीमागे पण पब्लिकच पब्लिक आहे। आणि हे पाहिल्यानंतर ते रामभाऊ कदमनी जे सांगितलं
कि घाटकोपर वेस्ट हो या घाटकोपर ईस्ट हो या वेस्ट हो, बीजेपी बेस्ट हो. एवढी मोठी सभा, अजून निवडणुकीला तो खूप वेळ आहे, पण इतका प्रचंड प्रतिसाद बघितल्यानंतर मी निश्चितपणे या खात्रीपूर्वक सांगू शकतो की आता मुंबई महापालिकेत माफिया राजचा अंत येणार आहे. आता आपलं राज येणार आहे. आज कार्यक्रम काय आहे? प्रकाश मेहतानी गेले अनेक वर्ष सतत पाठपुरावा केला आणि हे जे इथे राहणारे 400 परिवार म्हणजे 2000 लोकांना स्वतःचा हक्काचं घर घाटकोपर पूर्व मधून घाटकोपर पश्चिम मध्ये 4थ्या मजल्यावर 5व्या मजल्यावर 7व्या मजल्यावर स्वतःचं घर मिळवून देण्याचं काम हे प्रकाश मेहतानी आज करून दाखवलं आहे. महापालिकेचं काम म्हणजे काय, सरकारचं काम म्हणजे काय, मोदीचं काम म्हणजे काय, गरिबांना न्याय देणं, स्वतःचा आपल्या हक्काचं घर देणं, त्याला म्हणतात नरेंद्र मोदी सरकार. किती वेळा तुमचं घर तोडायला आले होते मला सांगा? किती वेळा नोटिसीत लागल्या होत्या की नाही? किती वेळा बुलडोजर घेऊन आले होते? आणि ते बुलडोजर आल्यानंतर इथे ऍडवा कोण झाला होता? अरे हा एवढं मोठं शरीर तो आडवा झाल्यानंतर त्याला उभा करायला मला किती वेळ लागला होता की नाही वेळ? प्रयत्नात देतो. हे आता खाली जोरात आमचे तरुण घोषणा देतात, पण खरं म्हणजे प्रकाश मेहताला त्यावेळी बुलडोझरचा मध्ये तर कोणी आलं होतं ते आमच्या ताई माई आई भगिनी आल्या होत्या. महिला तिथे येऊन बसल्या की मी माझं घर तोडू देणार नाही, म्हणून सगळ्यात पहिलं अभिनंदन हे मी माझा ताई आणि महिला भगिनींचा करतो. याला म्हणतात सरकार. वर दिल्लीत नरेंद्र आणि मुंबईत देवेंद्र. एका बाजूला आम्ही बेघरांना घर देतो. मुझे याद है 2003 में प्रकाश मेहता और मैंने महापालिका में मीटिंग ली. विद्यालय पूर्व पश्चिम जोड़ने वाला रोड ओवर ब्रिज का, और 2003 में ब्रिज मंजूर हो गया. 2004 में टेंडर निकलने वाला था. 2005 में काम शुरू होकर 2006 में यहाँ से कार, मोटरसाइकिल, ऑटो रिक्शा ब्रिज के ऊपर से वहां पर जाने वाली थी. लेकिन 2014 आ गया, न पुल का पता था न प्लान का पता था. लेकिन 2014-15 में दिल्ली में नरेंद्र मोदी की सरकार आई, महाराष्ट्र में देवेंद्र फडणवीस की सरकार आई, और आज मैं अभिमान के साथ में कह सकता हूं आता विद्या विहार रोड पुलाचं काम सुरू होणार आणि पुढच्या दीपावलीत आपण इथून पलीकडे बाय कार बाय रोड या पुलावरून पलीकडे जाता येणार. यहाँ हम लोग प्रकाश और मैं यहाँ पर गरबा खेलने जाते हैं. नीलकंठ किंगडम, ये बाजू भी नीलकंठ है, वो बाजू भी नीलकंठ है. अभी यहाँ से वहां जाने के लिए रोड ओवर ब्रिज बन जाएगा. ये सिर्फ ब्रिज यहाँ से वहीं नहीं बनने वाला है, पूरे मुंबई को जोड़ने का काम करने वाले हैं. परसों घाटकोपर रेलवे स्टेशन आया था मैं,
प्लॅटफॉर्म नंबर 4 ची उंची वाढवण्याचा कामाचा शुभारंभ केला. 2014 मे पर्यंत मुंबईतल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी महाराजा मुजरा करून या चौकात गेली 30 वर्ष गेली 30 वर्ष या चौकात तुमच्या सर्वांच्या समोर मी अनेकदा आलो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं 30 वर्ष मी इथे काम करण्याचा प्रयत्न केला. काम करत असताना माझ्या बरोबर या विभागातील तमाम नागरिक अगदी भावनेनी संवेदनानी कार्यकर्ते म्हणून माझे भाऊ बहीण म्हणून उभे राहिलेत आणि मला जे साथ आणि सहकार्य केलं त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचा आभार मानण्यासाठी उभा आहे. आज मला अभिमान आहे की माझ्या सद्गुरूंनी मी तुम्हाला दिलेला शब्द पाळण्याची शक्ती आणि ताकद आणि यशस्वीता दिली, त्याबद्दल माझ्या गुरुदेवांच्या मी मनापासून मी कोटी कोटी वंदन करतो. जेव्हा जेव्हा नोटीस यायच्या माझे सर्व बंधू भगिनी यांच्या मनात एकच डर निर्माण व्हायचं, कसे होणार, काय होणार. मग त्यात अफवा फैलवणारे, वेगवेगळे विषय मांडणारे, असा अनेक विषय ऐकून ना जेव्हा माझ्याकडे विषय यायचं त्याचा अभ्यास करायचो आणि मला आत्मविश्वासाने आज सांगावं असं वाटतं की मी जेव्हा जेव्हा तुम्हाला शब्द दिलं त्यावेळेस तुम्ही त्या माझ्या शब्दाला जागून तुम्ही उभा राहिला आणि आज जे यशस्वीता मी मिळवलेली आहे ते तुमच्या नशिबामुळे मला मिळालेली आहे. माझ्या काही त्याच्यामध्ये कर्तव्य नाही. तुमचं भाग्य होतं, तुमची एकजूट होती, तुम्ही एक दिलपणा एका दिलानं तुम्ही साथ आणि सहकार्य दिलं म्हणून आजचा दिवस इथं उगवलाय. माझ्या मुख्यमंत्री एक सकारात्मक भूमिका मांडणारे, अनेक अडचणी दूर करून या महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांच्याकडे आल्यानंतर माझ्या या लाडका मुख्यमंत्र्यांनी गोरगरीब जनतेचा ऐकून त्यांच्या जीवनात चांगले दिवस येतील अशा प्रकारचे प्रयत्न माझ्या मुख्यमंत्र्यांनी केले. माझे खासदार आमचे नेते किरीट सोमय्या हा विद्याविहारच्या पूर्वकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी ब्रिज बांधायचा आहे. 1992 मध्ये पहिलं पत्र मी त्यावेळेचा मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेबांना लिहिलं होतं. 90ला मी निवडून आलो आणि 92ला मी पहिलं पत्र लिहिलं. 92 पासून ते 2012 पर्यंत सातत्यानं मी त्याचा पाठपुरावा करून केंद्रात 3 वर्षापूर्वी जेव्हा सरकार आली त्यावेळेस आमच्या कर्नाटकचे सदानंद गौडा रेल्वे मंत्री होते. त्यांच्याकडे मी गेलो आणि त्याला सांगितलं विद्याविहारच्या पूर्व पश्चिमला आणि विक्रोळीला पूर्व पश्चिमला जोडणारा ब्रिज हा फक्त तिथे स्थानिक लोकांचा नाही तर या उपनगराच्या यातायात मध्ये मदत करणारा असा ओव्हरब्रिज आहे. संपूर्ण खर्च महानगरपालिकाने करावं
महानगरपालिका संपूर्ण खर्च करण्यासाठी तयार झाली. कधी रेल्वेकडून मंजुरी मिळत नाही, कधी महानगरपालिकाकडून मंजुरी मिळत नाही. अनेक वर्ष अशा प्रकारच्या मीटिंग करत 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 कुठेतरी गेल्या जून महिन्यामध्ये रेल्वेने नाहरकत प्रमाणपत्र दिलं आणि महानगरपालिकेने त्याचं टेंडर काढलं आणि आज टेंडरची कॉपी पण माझ्या हातात आहे. माझ्या मुख्यमंत्र्यांचं नेहमी म्हणणं आहे की कुठल्याही विषयाचा जेव्हा शुभारंभ करतोय त्याच्या आधी सगळी मंजुरी आली असेल तरच त्याचा शुभारंभ करायचं. 66 कोटी रुपये या ब्रिजच्या मागे खर्च होणार आहे. किती? 6 कोटी 7 कोटी 80 लाख. पाण्याची जी लाईन आहे ती 18 इंची करायची. याची कारवाई हलगुणेकर यांनी केली आणि आज त्या कार्यालाही मंजुरी मिळाली. आता या परिसरात ज्याच्या कमिटमेंट हे जनताचे सुखादुखात सहभागी होऊन त्याचे प्रश्न सोडवावे यासाठी असतात. आणि आज मला गौरव आहे, मला अभिमान आहे की 1992 पासून डॉक्टर राव, इथं अरुणाबेन, मग तिथे मृदुलाबेन, या बाजूला डॉक्टर राव, त्याच्यानंतर शिरसाट साहेब 2दा तिथे निवडून आले. या बाजूला त्या पहिल्या वेळेला मंगल भानुशाली निवडून आले, सुभाबेन आझाद निवडून आले. या सगळ्या टीमनी गेल्या 1992 पासून ते आजपर्यंत 24 वर्ष या विभागाच्या लहान मोठ्या समस्याला घेऊन पाठपुरावा केलं. या आरोग्य बनताना, विद्याविहार पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपूल बनताना माझे निळकंठ वॅलीमध्ये राहणारे निळकंठ वॅली फेस 2, निळकंठ विहार, निळकंठ किंगडम, ओवेसियस आणि किरोळ खराईमध्ये राहणारे माझ्या बांधवांना जर राजावाडी हॉस्पिटलमध्ये यायचं झालं तर पूर्ण कामागली MG रोड फिरून राजावाडीला येऊन हॉस्पिटलमध्ये जायला लागत होता. आज या ओव्हरब्रिजमुळे अगदी 2 मिनिटात ते राजावाडीला येऊ शकतात. पश्चिमेकडून पूर्वला येऊ शकतात, पूर्वचे लोक पश्चिमला जाऊ शकतात. आज एकूण जे काही जनहिताचे कामाचा शुभारंभ आहे त्या शुभारंभामध्ये जवळजवळ 100 कोटी रुपयाची कामाला सुरुवात आहे. शैलेशभाई, नरोत्तमभाई माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील. जनसंघाचे आपले फार जुने कार्यकर्ता नरोत्तमभाई, मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी या विभागाच्या नगरसेविका फाल्गुनीबेन दवे आणि बाजूच्या विभागाच्या नगरसेविका ऋतुताई तावडे या दोघांचा कार्य अहवाल 5 वर्षाचा आपण उद्घाटन, त्याचा अहवाल लोकार्पण करावं. जी चावी आहे ती इथे आणा आणि चावीचे जे लोक आहेत, जे 5-7 लोक आहेत, एका मिनिटात ते कार्यक्रम पूर्ण करणार. एकच लोकांना चावी देणार. चला चावी आणा. चावीतील नाव कोण कोण आहेत? हलवा माझ्या काय अर्जुन
चोमाडे, अच्युत चोमाडे, भरत पाटोळे, अरविंद ठक्कर चावी घेण्यासाठी सगळ्यांनी वर यावं. चावी घेणारे वाल्मिकी समाजाचे प्रमुख कुठे आहेत? वाल्मिकी समाजाचे कोण आहेत? चंदेलिया, विद्याताई चंदेलिया, आपण ताबडतोब मंचावर यावं. ए रेणुका जा की घेऊन घे मला. कलावतीताई खंडाकडे आपण या कार्यक्रमात पुढे यावं. मध्ये ज्यावेळेस युवा मोर्चाचा मुंबईचा अध्यक्ष झालो त्यावेळेस महाजन साहेबांनी या घाटकोपरमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी सत्कार मध्ये करण्याचं ठरवलं आणि महाजन साहेब त्या सत्कारमध्ये आले होते. आणि त्यावेळेस झोपडपट्टीचा इमारतीत पुनर्वसन किंवा झोपडपट्टी पुनर्वसन योजना काहीच नव्हतं. पण त्यावेळेस महाजन साहेब असे म्हणाले की लक्ष्मण नगरला प्रकाश राजकार राम मिळाला तर निश्चित या लोकांना झोपडपट्टीमधून इमारतीत मध्ये घर मिळेल हा स्वप्न मला पाहायचं आहे. आणि ते पूर्ण केलं. ते बिल्डिंग आज 104 लोक लक्ष्मण नगर मध्ये राहतात. तिथे सेलेबल एक पण फूट भरलं नाही. फक्त एसआरएचीच बिल्डिंग आली. आणि त्यानंतर आमच्या या आंबेडकर नगर भीमनगर इथे गोपीनाथ मुंडे साहेब त्या चावी वाटपाच्या कार्यक्रमात जेव्हा आले तेव्हा या विभागात राहणारे माझे मातंग समाजाचे, वाल्मिकी समाजाचे, नवबोध समाजाचे, कोकणातील मराठी माणूस, उत्तर भारतीय या सर्व समाजाचा समोर मान्य मुंडे साहेबांनी त्यावेळेस सांगितलं होतं की लक्ष्मण नगरची चावी वाटपाचा कार्यक्रम झाला. अशाच प्रकारे माझे या सर्व मातंग, वाल्मिकी, मराठी सगळ्या बांधवांना सुद्धा घराची चावी देण्याचं काम प्रकाशच्या हातातून घडेल. आणि नारळ फोडलं मुंडे साहेबांनी. आणि आज मला माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादानं आज या झोपडपट्टी वासियांच्या घरामध्ये चांगले दिवस आले. त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मनापासून मी अभिनंदन करतो. आणि आज साहेब आपण 400 लोकांना चावी, त्याचबरोबर माझ्याकडे तिथे फोल्डर आहे. आपण 7 कोटी रुपयाचं विद्याविहार पूर्वपासून पश्चिमेकडे एक उड्डाण पूल त्याची टेंडर नोटीस आणि ते सगळं तयार होऊन मंजूर झालंय ते. आणि त्या एमजी रोड पासून विद्याविहार स्टेशन पर्यंत आणि या नाक्यापासून ते घाटकोपर पूर्व पश्चिमच्या ब्रिज पर्यंत 12 इंची जलवाहिनी, 16 इंची, 18 इंचीची मंजुरी फाळगुणीबाईंनी आणली. आणि 24 तास पाणी असं महापालिकेच्या टेंडरमध्ये मंजूर करून ते आणली. या दोघांच्या ब्रिजचा पाण्याची लाईन आणि 400 लोकांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम आज आपल्या हस्ते उद्घाटन होणार. नंतर आपलं मार्गदर्शन. धन्यवाद. माझ्या सर्व बंधू भगिनींनो, जर भारतीय जनता पार्टी आणि प्रकाश मेहतानी तुम्हाला दिलेला प्रत्येक शब्द जर पाळला असेल तर फक्त मुख्यमंत्र्यांना आपले दोन्ही हात वर करून आपण आम्हाला आशीर्वाद द्यावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो. राजावाडीची जनता म्हणते कमळावर बैसोनी आज माझा कैवारी आला. कमळावर बैसोनी आज माझा कैवारी आला. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मी विनंती करतो आपण या जनसागराला संबोधित करावं. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस. मंचावर उपस्थित राज्याचे गृहनिर्माण मंत्री
आदरणीय श्री प्रकाश मेहता जी, लोकप्रिय आमदार श्री राम कदम जी, आमचे सहकारी आमदार अतुल भातखळकर जी, संघटन मंत्री सुनील कर्जतकर जी, नगरसेविका श्रीमती फाल्गुनी दवे, श्रीमती ऋतू तावडे, या ठिकाणी उपस्थित श्री नरेश चन्नाराणा, भालचंद्रजी शिरसाट, शैलेशजी जोशी, संजयजी सिंग, मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी माननीय प्रकाशभाई मेहता यांचे अतिशय मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो की गेले 1.5 वर्ष सातत्याने पाठपुरावा त्यांनी केला. ते मला कधी भेटले तर अनेक विषय त्यांच्याकडे असायचे, पण एक विषय नेहमी असायचा की माझ्या पाईपलाईनच्या लोकांना राहण्याकरता घर दिलं पाहिजे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये ती घरं तुम्ही आम्हाला अलॉट करून द्या. मी त्यांना सांगितलं की आपण ही करायचा निर्णय केलाय, पण जोपर्यंत त्याच्या चाव्या त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही तोपर्यंत काही प्रकाशभाईंनी या ठिकाणी झोप घेतली नाही. आणि आज माझ्याच हस्ते 400 लोकांना या ठिकाणी घर देण्याचं काम हे प्रकाशभाईंनी केलं आहे. आणि मला माहिती आहे प्रकाशभाई की तुम्ही 400 घरांवर थांबणार नाही आहे. तुम्ही माझ्याकडनं जेवढ्या घरांची मंजुरी घेतली आहे ते सगळे घरं तुम्ही देणार आहे. पण मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की देशामध्ये माननीय मोदीजींच्या राज्यामध्ये सगळ्यात विकासाचा केंद्रबिंदू जर कोणी असेल तर तो गरीब माणूस आहे, तो झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस आहे, तो कच्च्या घरात राहणारा माणूस आहे. त्यामुळे निश्चितपणे आपल्याला जे आश्वासन दिलेलं आहे, आपल्याला जी मान्यता दिली आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी घर देण्याचं काम हे निश्चितपणे राज्य सरकारच्या वतीनं होईल हे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. याचवेळी मी श्रीमती फाल्गुनीताई दवे आणि श्रीमती ऋतुताई तावडे यांनी त्यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन या ठिकाणी केलं आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. विशेषतः फाल्गुनीताई दवे यांनी आपल्या प्रयत्नातनं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विकासाची कामं केली. पिण्याच्या पाण्याचं काम असेल, मोठी लाईन, आज 24 तास पाणी या भागात मिळेल अशा प्रकारची लाईन या ठिकाणी टाकली जाते आहे. उद्यानाचं, माननीय गोपीनाथराव मुंडे उद्यानाचं काम या ठिकाणी होत आहे. आणि त्यासोबत माननीय प्रकाशभाईंच्या आणि या ठिकाणी फाल्गुनीताईंच्या प्रयत्नातनं हा उडान पूल देखील एक अतिशय महत्वाचा या ठिकाणी होतोय. 8 कामांची सुरुवात आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करतो. खरं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आणि विशेषतः मुंबईमध्ये माननीय प्रकाशभाईंच्या नेतृत्वामध्ये आम्ही हा संकल्प केलाय की गरीब माणसाला घर मिळालं पाहिजे. मुंबई, काही लोकांना असं वाटतं की ती केवळ उंच इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांची मुंबई आहे, पण उंच इमारतीमध्ये राहणारा मुंबईकर हा 40% आहे आणि 60% मुंबईकर हा गरीब मुंबईकर आहे. त्यामुळे जोपर्यंत या 60% गरीब आणि मध्यमवर्गीय मुंबईकराचा विकास होत नाही तोपर्यंत मुंबईचा विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या मुंबईमध्ये 10 लाख घरं आपल्याला बांधायची आहेत की ज्या घराच्या माध्यमातून या गरीबाला, मध्यमवर्गीयाला त्या ठिकाणी घर मिळालं पाहिजे. आणि त्याकरता आपले गृहनिर्माण मंत्री प्रकाशभाई यांनी एक मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या प्रकारे आम्हाला केंद्र सरकारचं या ठिकाणी पाठबळ मिळत आहे, ज्या प्रकारची त्यांची मदत मिळते आहे, त्या माध्यमातून निश्चितपणे या ठिकाणी गरिबांची घरं आम्ही बांधू. आम्ही हाही निर्णय केलाय की आता मुंबईचा विकास आराखडा या ठिकाणी तयार होणार आहे. विकास आराखड्यामधल्या जागा ज्यावेळेस मोकळ्या होतात त्यावेळी आपण नेहमी बघितलंय की विकास आराखड्यातल्या जागा या धनदांडग्यांकरताच मोकळ्या होतात. पण आता यावेळी मात्र हा विकास आराखडा ज्यावेळी राज्य सरकारकडे मान्यतेला येईल त्यावेळी आम्ही हे पाहू की या विकास आराखड्यातल्या जागा या जर अनलॉक झाल्या, त्या जर मोकळ्या झाल्या तर केवळ गरिबांच्या घराकरता, मध्यमवर्गीयांच्या घराकरता त्या झाल्या पाहिजे. आणि त्यांना घरं या माध्यमातून कशी मिळतील याकरताच प्रयत्न हा निश्चितपणे आम्ही सगळे लोक मिळून करणार आहोत. आज मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आपण दळणवळणाचं जाळं तयार करतोय. मेट्रो असेल, मोनो असेल, सबअर्बन रेल्वे असेल, याचे खूप मोठं जाळं या मुंबईमध्ये तयार करायची सुरुवात आपण केली आहे. मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो
की 70 वर्षामध्ये या मुंबईमध्ये जेवढ्या क्षमतेच्या लोकल तयार झाल्या, 70 लाख प्रवासी लोकल मधनं प्रवास करू शकतील एवढं नेटवर्क आपण 70 वर्षात उभं केलं. आणि 5 वर्षामध्ये आपल्या सरकारमध्ये आता जे नेटवर्क उभं होत आहे त्यात 70 लाखापेक्षा जास्त अधिकचे प्रवासी, म्हणजे जे काम 70 वर्षात झालं ते 5 वर्षामध्ये लोकलच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि त्या माध्यमातून या मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या रोजगाराकरता जात असताना धक्के खाण्याची आवश्यकता पडणार नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात मेट्रोचं आणि लोकलचं जाळं हे या मुंबईमध्ये आपण तयार करतोय. मी देशाचे पंतप्रधान मोदीजींचे आभार मानेन की परवा ते मुंबईमध्ये आले होते आणि या मुंबईमध्ये 1 लाख कोटी रुपयाच्या कामांची सुरुवात माननीय मोदीजींनी केली. मुंबईच्या इतिहासामध्ये एवढी कामं यापूर्वी कधीच झाली नव्हती. आणि बंधू भगिनींनो, ही सगळी कामं सामान्य माणसाच्या, गरीबाच्या, मध्यमवर्गीयाच्या हिताची, त्याच्याकरता ही मुंबई चांगली झाली पाहिजे, सुरक्षित झाली पाहिजे, त्याला रोजगार देणारी झाली पाहिजे, त्याला घर देणारी झाली पाहिजे. याकरता ही सगळी कामं या ठिकाणी आपण हातामध्ये घेतली आहेत. मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वामध्ये या मुंबईचा चेहरा हा निश्चितपणे आपण या ठिकाणी बदलून दाखवू. आज आमच्या नगरसेविकांनी इतकं चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे. त्यांच्या माध्यमातून वेगवेगळी विकासाची कामं या ठिकाणी होत आहेत. आणि ही कामं होत असताना भविष्य काळामध्ये देखील आपली सर्व स्वप्न जी आहेत ती पूर्ण करण्याचं काम हे निश्चितपणे आम्ही करू. खरं म्हणजे बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण प्रकाशभाईंनी अजून एक कार्यक्रम ठेवलेला आहे. याच कार्यक्रमात आम्ही 1 तास उशिरा आलेलो आहोत, कारण मागच्या कार्यक्रमात प्रकाशभाई आमची काही चूक नाही, तिथे आम्हाला तासभर उशीर झाला. त्यामुळे आता या ठिकाणी अधिक न बोलता आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा प्रकाशभाईंना आपल्या सगळ्यांच्या वतीने आश्वस्त करतो की जेवढ्या घरांची मागणी आपण केली आहे निश्चितपणे ते सगळी घरं आपल्याला आम्ही उपलब्ध करून देऊ. एवढं सांगून माझं बोलणं या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूब खूब अभिनंदन. हमारे माननीय मुख्यमंत्री जी अभी अगले कार्यक्रम में जा रहे हैं. हॅलो, जे कोणी स्टेजवरती कार्यकर्ते आहेत त्यांनी सर्वांनी खाली बसण्याची कृपा करायची आहे आणि लोकांना ते संधी द्या प्लीज. त्यांना अडचण येऊ देऊ नका. त्या अधिकाऱ्यांना बसण्यासाठी इथून येण्या जाण्याचा मार्ग मोकळा करता. इथून लोक येतील आणि या साईडने उतरून जातील आपल्या आपल्या घरी. जवळच आहे, तर प्रत्येकाने आपल्या आयडेंटिटी कार्ड दाखवणे बंधनकारक आहे. जरा प्लीज श्री रामदेव महादेव जेठार आहेत का? Yeah.